मल्टी स्पेशालिस्टवरती 1-2 मिनटं मी बोलतोय. ते मल्टी स्पेशालिस्ट आपल्या पत्रकार बंधूंनी काय चालवलं हे मला कळत नाही आहे. तुम्ही आजपासून मल्टी स्पेशालिस्ट हा विषय बाजूला ठेवा आणि मी तुम्हाला खात्री देतो इथे एक चांगलं हॉस्पिटल वेगळ्या ठिकाणी आपण करू. कायम सकाळ उठल्यानंतर आमच्या दीपक भाईंना त्रास, राजघराण्याला त्रास, आजपासून त्याच्यावर पूर्णविराम द्यावा. आमच्या हायकोर्टचे ॲडव्होकेट सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर असतील किंवा आमचे मनोजजी नाईक साहेब आहेत, आमची जुनी जाणती सगळ्या मंडळींना आम्ही घेतो, इतर पक्षातील मंडळींना घेतो आणि एक चांगली जागा घेऊन आम्ही एक हॉस्पिटल या ठिकाणी आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि माझ्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे आजपासून सर्व पत्रकार बंधूंनी ठरवायचं आहे की मल्टी स्पेशालिस्ट हा विषय आजपासून पूर्णविराम. ते जागा मिळो नाही तर न मिळो, परंतु वर्षभरात मी मागच्या डिसेंबरमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये माझा प्रोग्राम झाला, त्यावेळी आम्ही डिक्लेअर केलं की या ठिकाणी वर्षभरामध्ये त्याची मुहूर्तमेढ मी करून देणार आहे, नक्की देणार आहे. इथे पोटापाण्याचा प्रश्न एकच आहे की हॉस्पिटल येणं गरजेचं आहे. ते कोण आणणार, कसं होणार हे महत्त्वाचं नाही. त्यामुळे हे असे पत्रकार बंधूंना माझा सल्ला आहे की आपण पण चुकीचे प्रश्न विचारू नका. मल्टी स्पेशालिस्ट हा प्रश्न आजपासून पूर्णविराम द्या. तिथे हॉस्पिटल होत नसेल तर विशाल परब जबाबदार आहे. मी त्या ठिकाणी जबाबदारीने सांगतोय की दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन आम्ही हॉस्पिटल करून दाखवतो. त्यामुळे तुम्ही इतर नगरपालिका बघा, लोणावळा बघा, पिंपरी चिंचवड बघा, नागपूरची बघा, त्यांच्या स्पर्धेमध्ये आपली नगरपालिका गेली पाहिजे. आपण काय करतो, पत्रकार बंधू किंवा आपली मंडळी शहरातली काही लोक काय म्हणतात, उठल्यानंतर मल्टी स्पेशालिस्ट ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्रश्नच नाही आहे. तुम्ही सांगा ना, विशाल परब तुम्ही ही कंपनी आणून दाखवा, तुम्ही स्पर्धा लावली पाहिजे, अमूल कंपनी आणून दाखवा, पेप्सिकोला आणून दाखवा, इतर काहीतरी इंडस्ट्रीज आणून दाखवा.